आता वेळ झाली आहे पीक सल्ल्याची। खरं तर संपूर्ण देश सध्या मॉन्सूनची आतुरतेने वाट बघतोय। येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल अशी आशा आपण करतोय। आत्ताच्या वातावरणात वेगवेगळ्या पिकांची काळजी कशी घ्यायची ते आता जाणून घेऊयात। पीक परिस्थिती, कीड, रोग आणि कृषीविषयक सल्ला। उन्हाळी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचं बियाणं वापरायचं असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासावी। फळबागा आणि भाजीपाला पिकांना गरजेनुसार ओलीत करावं। ज्या आंबा बागांमधील फळ काढणी पूर्ण झाली आहे अशा ठिकाणची बांडगुळं आणि वाळलेल्या फांद्या काढाव्यात। त्या ठिकाणी 1% बोर्डो मिश्रण लावून बाग स्वच्छ ठेवावी। खरीप पिकांच्या पेरणीसाठी पूर्व मशागत करावी। खरीप हंगामासाठी भात, भुईमूग, नागली अशा पिकांची निवड करून सुधारित जातीचं बियाणं उपलब्ध करून ठेवावं। पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप भाजीपाला बियाण्याची पेरणी सुरू करावी। शेळ्यांना पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली आंत्रविषार प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं। लसीकरणानंतर उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा। अडसाली ऊसाला गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं। पाण्याची कमतरता असल्यास 1 आड 1 सरीला पाणी द्यावं। खरीप पिकाच्या पूर्वतयारीसाठी जमिनीची खोल नांगरट करावी। शेतातील काडी कचरा गोळा करावा। शेत पेरणीसाठी तयार करावं। फळझाडांकरता आच्छादनाचा वापर करावा। त्यासाठी बागेतील वाळलेली पानं, ऊसाचं पाचट, गव्हाचा भुसा, लाकडाचा भुसा, पॉलिथिन पेपर यांचा आच्छादन म्हणून वापर करावा। खरबूज, टरबूज या फळपिकांमधील विषाणूजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी 4% निंबोळी अर्काची फवारणी करावी। पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी आलं आणि हळद लागवड 31 मे पर्यंत पूर्ण करावी। वांगी पिकावर तुडतुडे, मावा, पांढरी माशी आणि कोळी या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यासाठी कार्बोसल्फान 10 मिलीलीटर 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडच्या बाजूनं बारदान लावावं। तसंच छतावर गवत किंवा पेंढ्याचं आच्छादन करावं आणि हलकं पाणी मारावं। पशुधनासाठी शुद्ध आणि पुरेसं पाणी द्यावं। आंबेबहार आणि मृगबहार घेत असलेल्या केळी फळबागेत पाणी व्यवस्थापन करावं। आंबा, सीताफळ आणि द्राक्ष फळबागेत पाणी व्यवस्थापन करावं। बागेत नैसर्गिक आच्छादनाचा वापर करावा। उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन करावं। तसंच सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा, जेणेकरून जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही। उष्ण वाऱ्यापासून पिकांच्या संरक्षणासाठी उभी नेट बांधावी। हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास तीव्र उन्हापासून रोपांचं संरक्षण करावं। तसंच रोपांना नियमित आणि वेळेवर पाणी द्यावं। रोपांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी। उन्हाळी धान पिकाची पक्वतेनुसार जमिनीलगत कापणी करावी। कापलेलं पीक उन्हात वाळल्यानंतर पेंढ्या बांधून मळणीसाठी खळ्यावर व्यवस्थित रचून ठेवावं आणि त्यानंतर मळणी करावी। भुईमूग पिकाची काढणी साधारणपणे झाडावरील 75 ते 80% शेंगा पक्व झाल्या म्हणजे पीक काढणीस तयार झालं असं समजावं।